Hello dear students, welcome to my YouTube channel Learn English Grammar. Today we are going to learn use unless means remove if or remove if not. Rule number 1 is remove if and not and use unless, and rule number 2 most important, if clause is positive, use not in the second clause. Now I will explain to you these rules and will teach you this topic with the help of some useful sentences in Marathi. Okay, just get started. विद्यार्थी मित्रो, आज आपण अनलेस या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. अनलेस याचाच अर्थ इफ नॉट. अनलेसचा अर्थ जर नाही असा होतो. अनलेसचं वाक्य हे निगेटिव्ह असतं, त्याचा अर्थ जर नाही असा होतो. आता आपल्याला अनलेस जर वापरायचा असेल तर इफ आणि नॉट हे दोन शब्द वाक्यातले काढले पाहिजेत, तर अनलेस आपण वापरू शकतो. त्यामुळे रूल नंबर 1 असा आहे, रिमूव्ह इफ नॉट अँड यूज अनलेस. इफ क्लॉज जो असेल त्या इफ क्लॉजमधला म्हणजे इफच्या वाक्यातला इफ आणि नॉट दोन शब्द काढायचे आणि इफच्या जागी अनलेस लिहायचा की तुमचं वाक्य 100% करेक्ट येणार. बाकी काहीच चेंज करायचं नाही. आता महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की इफच्या वाक्यात म्हणजे इफ क्लॉजमध्ये नॉट नसेल, म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह असेल तर प्रॉब्लेम येईल. मग अशा वेळेला नॉट दुसऱ्या वाक्यात किंवा दुसऱ्या क्लॉजमध्ये जे वाक्य तुम्ही जोडणार आहात त्या वाक्यात नॉट वापरायचा. ओके, आता आपण वाक्य बघूया आणि प्रत्यक्ष अनलेस वापरून किंवा अनलेस काढून वाक्य कशी होतात त्याचा अभ्यास करूया. पहिलं वाक्य बघा, इफ यू कॅनॉट डू धिस डू नॉट मेक वॉर अपॉन अस. इंग्लिश ग्रॅमरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्य सोडवण्याच्या अगोदर वाक्याचा अर्थ काय होतो तो बघा, मग तुमचं वाक्य नक्की बरोबर येणार. वाक्याचा अर्थ समजून घ्या. इफ यू कॅनॉट डू धिस म्हणजे जर हे तू हे करू शकत नाहीस, जर हे तू करू शकत नाहीस, डू नॉट मेक वॉर अपॉन अस, तर आमच्याबरोबर युद्ध खेळू नको. ओके, आता इफ क्लॉज जो आहे तो असा, इफ यू कॅनॉट डू धिस. एवढं जे वाक्य आहे त्याच्यात इफ आहे आणि नॉट सुद्धा आहे, म्हणजे जर नाही अर्थ ह्याचा. त्यामुळे दोन्ही शब्द काढायचे आणि इफच्या जागी अनलेस लिहायचा. बाकी काही चेंज करायचं नाही. अनलेस यू कॅन डू धिस डू नॉट मेक वॉर अपॉन अस, पुढचं वाक्य आहे तसं, त्याचा अर्थ बदलत नाही. अनलेस याचाच अर्थ इफ नॉट असा होतो. ओके, सेंटेन्स नंबर 2 बघा, इफ यू डू नॉट कीप क्वाइट यू विल बी पनिश्ड. म्हणजे जर तू शांत राहिला नाहीस, यू विल बी पनिश, तर तुला पनिशमेंट होईल. आता इफ क्लॉजमध्ये इफ आहे आणि नॉट सुद्धा आहे, बरोबर. म्हणजे दोन्ही शब्द काढायचे. तिथे लिहायचं इफच्या जागी अनलेस. अनलेस म्हणजेच इफ आणि नॉट. त्यामुळे वाक्याचा अर्थ तुमचा बदलणार नाही. अनलेस यू कीप क्वाइट किंवा अनलेस यू डू कीप क्वाइट यू विल बी पनिश्ड असं वाक्य होईल. अनलेस यू कीप क्वाइटचा अर्थ जर तू शांत राहिला नाहीस, यू विल बी पनिश्ड, तर तुला शिक्षा होईल. तिसरं वाक्य बघा, इफ यू स्टे आफ्टर वर्क यू विल बी एबल टू गेट दिस फाइल्स क्लिअर्ड. इफ यू स्टे आफ्टर वर्क म्हणजे काम झाल्यानंतरही तू इथे थांबलास, यू विल बी एबल टू गेट दिस फाइल्स क्लिअर, तर तुझ्या या सगळ्या फाईल्स तुला क्लिअर करून मिळतील. ओके, जर तू काम
झाल्यानंतर इथे थांबलास तर तुला फाईल्स मिळतील. आता इथे प्रॉब्लेम आहे बघा, इफ क्लॉज आहे यामध्ये हा पॉझिटिव्ह आहे, हे वाक्य निगेटिव्ह नाही. इफ यू स्टे आफ्टर वर्क या क्लॉजमध्ये फक्त इफ आहे, इफ आणि नॉट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला नॉट आता वापरायचं आहे दुसऱ्या वाक्यात ऑक्झिलरी नंतर, सहाय्यकारी क्रियापदानंतर, तरच तुमचं वाक्य बरोबर येणार आहे. आधी ॲन्सर बघा. आता इफच्या जागी आपण लिहिला अनलेस. अनलेस यू स्टे आफ्टर वर्क, यू विल ऑक्झिलरी आहे म्हणून त्याच्या पुढे लिहायचं नॉट. इफच्या वाक्यात नॉट नाही आहे म्हणून आपल्याला दुसऱ्या जे जोडलेलं वाक्य आहे त्याच्यात नॉट वापरायचं आहे. आता यू विल नॉट बी एबल टू गेट दिस फाईल्स क्लिअर्ड असं वाक्य होणार ते. ओके, आता असं का होणार, तर इफचं वाक्य पॉझिटिव्ह आहे. ओके, हे वाक्य पॉझिटिव्ह आहे. तसंच दुसरं वाक्य जे जोडलेलं आहे तेही वाक्य पॉझिटिव्ह आहे. क्लिअर, दोन्ही वाक्य पॉझिटिव्ह आहेत एका अर्थी. आता इफच्या जागी आपण अनलेस लिहिला म्हणजे अनलेस यू स्टे आफ्टर वर्क हे वाक्य आपण निगेटिव्ह केलं. अनलेस म्हणजे जर नाही, निगेटिव्ह केलं म्हणजे दुसरं जोडलेलं वाक्याचं निगेटिव्ह केलं पाहिजे, तर वाक्याचा अर्थ तसाच राहणार, वाक्याचा अर्थ बदलणार नाही. म्हणून आपण ते नॉट वापरायचा दुसऱ्या वाक्यात जरी क्लॉजमध्ये नॉट नसेल तर. आता चौथं वाक्य बघा, इफ इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स इंडस्ट्री वोंट फॉल डाऊन. इफ इट इन्क्रीज द सेल ऑफ गुड, आता हे तसंच वाक्य परत. इट इन्क्रीजेस द सेल ऑफ गुड्स म्हणजे ह्याच्यामुळे वस्तूची विक्री वाढते. जर वस्तूची विक्री वाढत असेल, इंडस्ट्री वोंट फॉल डाऊन, तर उद्योगधंदा खाली पडणार नाही म्हणजे उद्योगधंद्याची भरभराट होईल असाच अर्थ आहे. जर वस्तूची विक्री वाढली, उद्योगधंदा मंदीत येणार नाही, उद्योगधंदा खाली पडणार नाही. आता इफच्या जागी आपण इथे आता वापरला काय, अनलेस. ओके, अनलेस इट इन्क्रीज द सेल ऑफ गुड्स. आता ह्या वाक्यात नॉट नाही आहे, इफच्या ह्या वाक्यात नॉट नाही म्हणून आपल्याला दुसऱ्या वाक्यात नॉट लिहायचं आहे. ओके, आता गंमत बघा इथे, हा महत्त्वाची गोष्ट आहे ह्या वाक्यात. पण ह्या दुसऱ्या वाक्यात ॲक्च्युअली इथे नॉट आलेला आहे. मग आता काय करावं लागेल, जर इथे नॉट नसता तर आपण इथे नॉट दुसऱ्या वाक्यात लिहिणार, पण इथे आहे आता नॉट, तर दोन नॉट लिहिणार नाही. मग आता हा नॉट जो आहे इथला वोंटमध्ये नॉट आहे, तो नॉट काढणार आता आपण, उलट करणार, तर वाक्याचा अर्थ तर बदलणार नाही तो. ओके, आता वाक्याचा अर्थ काय होतो बघा, अनलेस इट इन्क्रीज द सेल ऑफ गुड्स म्हणजे जर वस्तूची विक्री वाढत नसेल, वस्तूची विक्री वाढत नसेल तर काय होईल, उद्योगधंदा खाली पडेल. इंडस्ट्री विल फॉल डाऊन म्हणजे व्यवसाय खाली पडेल. बरोबर. आता परत एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य कशी आहेत ती बघा. इफ इट इन्क्रीज द सेल ऑफ गुड्स हे वाक्य आहे पॉझिटिव्ह. इंडस्ट्री वोंट फॉल डाऊन हे वाक्य आहे निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. मग आता आपण अनलेसचं वाक्य हे निगेटिव्ह केलं. ओके, मग दुसरं वाक्य पॉझिटिव्ह केलं पाहिजे, तर वाक्याचा बॅलन्स तो राहील, वाक्याचा अर्थ बदलणार नाही. परत सांगतो एकदा, इफ इट इन्क्रीज द सेल ऑफ गुड्स वस्तूची जर विक्री वाढली, इंडस्ट्री वोंट फॉल डाऊन वस्तूची विक्री वाढली तर उद्योगधंदा व्यवसाय पडणार नाही. म्हणजेच अनलेस इट इन्क्रीज द सेल ऑफ गुड म्हणजे वस्तूची विक्री जर वाढली नाही तर इंडस्ट्री पडणार खाली, असा अर्थ झाला आहे वाक्याचा. म्हणून इंग्लिश ग्रॅमरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्याचा अर्थ समजून घ्या, तरच तुमची वाक्य करेक्ट येतील. पाचवं वाक्य बघा, अनलेस ही सायन्स दिस फॉर्म्स इट इज नॉट व्हॅलिड. अनलेस साधं आहे वाक्य. आता इफचं नाही, उलट किती दिलं आहे. आता वाक्यात अनलेस आहे म्हणजे आपल्याला अनलेस वाक्यातला काढायचा आहे. अनलेस काढायचा आहे याचा अर्थ इफ आणि नॉट वापरायचा आहे, हे सोपं आहे. अनलेस ही सायन्स दिस फॉर्म म्हणजे त्याने जर ह्या फॉर्मवर सही केली नाही, इट इज नॉट व्हॅलिड, तर तो फॉर्म व्हॅलिड
होत नाही. त्याने सही केली नाही तर फॉर्म व्हॅलिड नाही, फॉर्म कायदेशीर नाही. आता अनलेस वाक्यातला पण काढला इथला आणि त्याच्या जागी इथे अनलेसच्या जागी लिहिलं इफ. आता इफ नुसतं लिहून चालणार नाही, आपल्याला नॉटही वापरायला लागणार ह्याच वाक्यात, इफच्या वाक्यात. मग आता आपण सब्जेक्ट लिहिला ही. नॉट इंग्लिशमध्ये कुठे येतो? ऑक्झिलरी नंतर येतो, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट येतो. इज नॉट, वॉज नॉट, हॅव नॉट, हॅड नॉट, कॅन नॉट असं येतं. ही सायन्स दिस फॉर्म ह्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी नाही आहे. मग आपण टेन्स बघायचा आता. सायन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे म्हटल्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे आता डज. म्हणून त्याला डज आणि पुढे इथे नॉट वापरला. सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे नॉट आपण वापरला, म्हणजे इथे आपण इफ वापरला आणि इथे आता आपण नॉट वापरला. ओके. इफ ही डज नॉट साइन दिस फॉर्म इट इज नॉट व्हॅलिड. हे वाक्य करेक्ट झालं. आता 6वं वाक्य बघा. अनलेस यू इन्सिस्ट ऑन ड्रॅगिंग हिम इन टू कोर्ट आय शॅल बी थँकफुल. आता वाक्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, मी फक्त वाक्य तुम्हाला एक्सप्लेन करतो. वाक्यात अनलेस आहे म्हणजे इथे अनलेसच्या जागी इथे येणार इफ. आता नॉट कुठे येणार बघा. ओके. यू इन्सिस्ट ऑन ड्रॅगिंग मी इन टू कोर्ट या वाक्यात ऑक्झिलरी कुठचं आहे का? नाही. मग टेन्स बघायचा. इन्सिस्ट हे वर्ब आहे, याच्यावरून आपण टेन्स ओळखतो. इन्सिस्ट हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, त्यामुळे इथे येणार वापरणार आपण डू. म्हणजे डू नॉट आपल्याला वापरावं लागणार. इथे इन्सिस्टला एस प्रत्यय असता, इन्सिस्ट असं असतं तर वापरला असता डज. आणि इथे भूतकाळ असता, इन्सिस्टेड असं असतं तर आपण वापरला असता डीड. ओके. जेव्हा इंग्लिशमध्ये वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी नसतं तेव्हा आपण फक्त 3च ऑक्झिलरीपैकी एक वापरू शकतो. प्रेझेंट टेन्ससाठी डू किंवा डज आणि पास्ट टेन्ससाठी डीड. दुसरं कुठचंही ऑक्झिलरी आपण वापरू शकत नाही. ओके. म्हणून अनलेसच्या जागी आला इफ. यू डू नॉट इन्सिस्ट ऑन ड्रॅगिंग इन टू कोर्ट आय शॅल बी थँकफुल. पुढचं वाक्य सगळं आहे तसं. इफ यू डू नॉट इन्सिस्ट ऑन ड्रॅगिंग इन टू कोर्ट आय शॅल बी थँकफुल. म्हणजे वाक्यात आपण इफही वापरला, ओके, आणि नॉटचा वापरला. म्हणजे इफ नॉट वापरले आणि अनलेस काढला. असा हा टॉपिक आहे. आय होप यू बेट अंडरस्टँड दिस टॉपिक. तुम्हाला हा टॉपिक नक्की समजला असेल. आता अनलेस आणि इफ नॉटची वाक्य तुम्ही तुमच्या पुस्तकात असतील. तुम्ही कुठच्याही स्टँडर्डमध्ये समजा असलात, तुम्ही 8th स्टँडर्डला आहात, 9thला आहात, 10thला आहात, 12thला आहात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करताय, त्या पुस्तकात तुम्हाला अनेक वाक्य मिळतील सोडवण्यासाठी दिलेली असतील. ती वाक्य सगळी तुम्ही सोडवा. मी तुम्हाला सगळी वाक्य आत्ता व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहेत. ओके. बेस्ट लक.